गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी केलेली आहे. आपल्या FSSAI ॲक्टच्या सेक्शन 30 अंतर्गत प्रतिबंधित जे फूड आयटम्स आहेत त्याच्यामध्ये गुटखा आणि तत्सम आयटम जे आपले आहेत त्याच्यावरती गुटखाबंदी केलेली आहे. त्याच्यावरती आपण अनेक वेळा कारवाई करतो, रेड्स करतो, फाईन करतो, FIR करतो. त्याच्यामधल्या प्रोव्हिजननुसार जेल पण होते, प्रॉसिक्युशन पण चालू आहेत. परंतु प्रोहिबिटेड आयटम असतानाही, फूड आयटम असतानाही महाराष्ट्रातल्या ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी हा गुटखा विकला जातो आणि कंझ्युम केला जातो. ही रियालिटी आपण बघतोय. मग याच्यावरती पर्याय काय? एन्फोर्समेंट तर चालू आहे, ते आपण आता जास्त स्ट्रिक्ट करत आहोत, तर ते चालूच राहील. परंतु याच्यावरती काही डेटरन्स असा क्रिएट करता येईल का की ज्याच्या माध्यमातून, कारण प्रोड्युसर तर इथं नाही आहेत प्रोहिबिटेड असल्यामुळं, ते बाहेरून आपण जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणारे बिझनेसेस आहेत, बिझनेस पर्सन्स आहेत, ट्रान्सपोर्टर्स आहेत, रिटेलर्स, होलसेलर्स, सेलर्स, हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्या प्रकारचं रॅकेट आहे आणि ते जर उद्ध्वस्त करायचे तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग स्टँड घेणं हे गरजेचं आहे. ह्या निष्कर्षापर्यंत शासन पोहोचलेलं आहे आणि म्हणून मध्ये बऱ्याच वेळेस याच्यावरती डिस्कशन पण झालं की काय केलं पाहिजे. आणि मी इथं जॉईन झाल्यानंतरही याच्यावरती आम्ही विचार केला काय करता येईल, कारण याच्यामध्ये दिस इज अ डेंजर टू पब्लिक हेल्थ आणि म्हणूनच तो आयटम प्रोहिबिट केलेला आहे. तर पब्लिक हेल्थला जर डेंजर असेल आणि तो आयटम प्रोहिबिट केलेला असेल तरीही त्याचा व्यापार होत असेल, तिथं ट्रान्सपोर्ट होत असेल, होलसेलर विकत असतील, सेलर विकत असतील आणि तो अवेलेबल होत असेल, तर त्याच्यावरती स्ट्रिंजेस्ट पॉसिबल ॲक्शन घेणं गरजेचं आहे. ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचल्यामुळं आज दिनांक 12 जून रोजी मी मोका लावण्याचे आदेश पारित केलेले आहेत. सो वी हॅव इश्यूड द ऑर्डर सेइंग दॅट मोका प्रोव्हिजन्स विल बी, मोका कायदा, मकोका ज्याला आपण म्हणतो, महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम्स ॲक्ट 1999 हा आम्ही इन्व्होक केलेला आहे. ही माझी त्याची ऑर्डर आहे इश्यू केलेली. आणि ह्या ऑर्डरच्या अनुषंगाने हा फक्त फूड सेफ्टी ॲक्ट 2006 कलम 3, 26, 27, 30, 38, 41, 42, 59, 63, 64 आणि 89 बरोबरच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम्स ॲक्ट 99चा सेक्शन्स 21D, 21E, 21F, 3, 4, 18, 21 and 23 रेड विथ कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 किंवा भारतीय नागरिक संहिता सुरक्षा संहिता 2023 याच्या अनुषंगाने ही ऑर्डर मी आज पास केलेली आहे. याची ओरिजिनल ड्युटी आहे ते आपण फूड सेफ्टी ऑफिसरवरती देणार आहोत. डेजिग्नेटेड ऑफिसरच्या ड्युटी आपण याच्यात ज्याला असिस्टंट म्हणून त्यांना डिफाईन केलेल्या आहेत, जॉईंट कमिशनरच्यात केलेल्या आहेत. नेटवर्क वाईड प्रॉसिक्युशन करायचं हे आपण सांगितलं आहे. पार्सल ॲक्शन घ्यायची नाही, कंप्लीट घ्यायची. आणि कॉन्फिस्केशन, अटॅचमेंट अँड फोरफिचरचं कसं करायचं ट्विन ट्रॅक स्ट्रॅटेजी ही पण त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. त्याचं प्रॉसिक्युशन रजिस्टर मेंटेन करायचं सांगितलेलं आहे, बेलला अपोजिशन करायचं सांगितलेलं आहे आणि प्रोसिजर कंप्लायन्स विथ द क्रिमिनल प्रोसिजर कोड हे सुद्धा आपण मॅन्डेटरी केलेलं आहे. याचा सर्वांचा ऑब्जेक्टिव्ह जो आहे बेसिकली आपण मोका का वापरतोय, कारण हा स्ट्रिंजंट लॉ आहे, आय अंडरस्टँड, आणि त्याचं म्हणूनच खूप थॉट करून, विचार करून याच्यावरती कायद्याचे जे कलम आहेत, सेक्शन्स आहेत, त्याचा अभ्यास करून दिस ऑर्डर इज बेसिकली डन टू prosecute in the interest of food safety in violation but as an organized crime against public health. हा क्राईम पब्लिक हेल्थच्या अगेन्स्ट आहे आणि आर्टिकल 47 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते स्टेटला मॅन्डेट करतं. दॅट इज वेअर माय ऑर्डर बिगिन्स विथ. आणि तुम्हाला कॉपी मी देईलच, प्रेस नोट बरोबर ही कॉपी पण असेल, सो दॅट यू कॅन गो थ्रू दॅट ऑर्डर. It says the Article 47 of the Constitution of India cast upon a state primary duty to improve public health and in particular to bring about prohibition of consumption of substances injurious to health. हे ऑलरेडी आपण प्रोहिबिट केलेलं आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं, पब्लिक हेल्थ इम्प्रूव्ह व्हावं आणि पब्लिक हेल्थ जी इंडेंजर होते ते कंट्रोल करता यावं, या दृष्टिकोनातून मकोका कायद्याचे प्रोव्हिजन हे प्रोहिबिटेड आयटम जे 32 म्हणजे
फसाई ॲक्टच्या सेक्शन 32 अंतर्गत जे आपण प्रोहिबिट केलेले आयटम आहेत त्यांच्यावरती आजपासून म्हणजे अगोदर लागू करू शकलो असतं, पण आज आपण ती ऑर्डर काढलेली आहे अँड इट विल बी इम्प्लिमेंटेड कम्प्लिटली अक्रॉस द स्टेट ऑफ महाराष्ट्र.